काय करते इथं? फोटो काढते रे. असे तू कधी आला? आताच तिथं आलतो म्हणलं वर फिरून यावा सकाळ सकाळ. तू दिसली. हा लग्न जमलं वाटतं. हो कॉंग्रॅच्युलेशन. हो हो थँक्यू. चांगला आहे का नवरा? हो चांगलं आहे ना. बघितला मीच विचारित होतो का नाही म्हणत होती मग. अरे कसं माहिती आहे का, पहिल्यापासून गरीब परिस्थिती काढली म्हणून पुढचे दिवस चांगले नको का माझे? आपण मी पण तुला काय असं भिकच मागाय नव्हतं लावणार. चांगलंच ठेवलं असतं ना तुला. नको जाऊ दे, आता झालं गेलं. आता माझा पण नवरा चांगला आहे, काम वगैरे चांगलं करतो. काय काम करतो? जागा विक्री करते. असं हो अजून माझी इच्छा पण होती ना पुण्यामध्ये जायची, मग पुण्यामधला. एवढी इच्छा? अरे काय माहिती त्या टाकल्यात टाकला तर हाय पोट आलंय पुढं बायानवानी. तू कधी जस काय 9वा महिना चालू आहे त्याला. तू कधी बघितलं? कधी बघितलं म्हणजे सगळं कळतंय. तुला काय करायचंय? काय करायची म्हणजे त्याच्यापेक्षा तर मी कधी पण चांगलाच होतो. मला नव्हतं तुझ्यासोबत करायचं. तू काय गरीब, ती कुठं, गरीब काय तू म्हणजे काय कुठं? मी झालो असतो नाही मोठा का असाच राहिलो असतो. तू कुठं ती कुठं? तू बघ ना, तू करून खातो. ती बघ ना, ती बंगल्यामध्ये राहतात, ती मोठे मोठे हे माणसं असं आहेत पण ती. काय नसतं. बांगल्यामध्ये राहणारी पण कधी मध्ये भिकायला लागत असतात. वेळोवेळीची गोष्ट असते. राहू द्या. राहू द्या काय. पण तुला काय आवडला तो टाकला? काय आवडला सांग बरं. तुला काय करायचंय? माझी चॉईस. तुला काय करायचंय? तू काय एवढं पेटायला लागला? बघ काय ना नाही तू तुझं. असं वाईट वाटतं र. अशी चांगली पोरगी असल्या टाकल्याच्या हातात जायची, त्याची लायकी पण नाही तुझ्या पुढे उभा राहायची, त्याच्यावर तू लग्न करते. आता असतेच ना. आता इतके दिवस वाईट दिवस काढले, शेतीमध्ये काम केलं, इकडे तिकडे काम केलं, गावातलं काम केलं सगळं. मग आता मला माझं आयुष्य नको का खुशीत मलाही करायचं? अरे पण मग मी पण ठेवलं असतं ना तुला खुशीत. त्याच्याकडेच काय सांग बरं. काय नुसतं पुण्याला राहतो म्हणून? तू काय ठेवलं तुझ्यापाशीच? काय ना, तू काय मला ठेवते खुश? काय नाही तुझ्यापाशीच म्हणजे काय नाही, तूच गरीब, तू करून खातो. मला काय सांभाळणार तू पुढे जाऊन? आपण झालो असतो का नाही मोठा मी पण. काय एवढं पण वाईट दिवस नव्हतं माझं की पार तुला पण असं नाही का काय दुसऱ्याची तर कामाला फिमाला लावीन. मला नव्हतं करायचं तुझ्यासोबत. मग असं म्हणणं नव्हतं करायचं. तू काय म्हणते मी गरीब आणि लय श्रीमंत? असं काय नाही. सगळ्यांचं दाखवायचं जात वेगळं आणि खायचं जात वेगळं असतं. ते दिसन तुला पुण्याला गेल्यावर. हो ते कळण ना मला. माझा नवरा तर लय भारी आहे. आणि माझं घर तर एवढं भारी आहे, तू बघशील ना, तू स्वतःला हसशील. माझं एवढं घर भारी आहे. हा तर बघितलंय का? बघितलंय ना मी घर. तीच माझा सांगतो. नवरा मला दररोज व्हिडिओ कॉल दाखवते माझं घर. मग तीच सांगतोय दाखवायचं जात वेगळं आणि खायचं वेगळं असते. तिथे गेल्यावर कळण लग्न झालं. इथं तरी सगळं माहिती होतं कोण कसं आहे कोण कसं आहे. तिकडलं काय माहिती रे तुला? सगळं मला माहिती आहे तिथलं. पण नक्की माहिती का त्याच घरी? तू काय एवढं बोलायला लागला? तुला काय करायचंय माझ्या लाईफ बद्दल? तुला काय करायचंय? अरे प्रेम करतो तुझ्यावर म्हणून. बस तेवढंच ऐकायचं होतं. जा आता घरी. जा आता घरी. नको जास्त बडबड करू. माझी लाईफ आहे, मी काय काय करणार. अरे तू काय पण कर इथून जीव दे मला काय करायची पण सांगतोय तुला. बरं नको सांगू, बस ऐकलं मी. जा घरी जा. जरा अजून पण विचार कर. वेळ गेलेला नाही का? कशाचा विचार करू? अरे माझी लाईफ आहे, मी काय काय करणार. तुला काय करायचंय? माझ्या घरची मी बघून घेईन ना. तुला काय करायचंय? तू तशीच झक मार मग जा. जा तू पण झक मार. उगोच येतं उगोच बिनकामाचा. इथे सेल्फी खराब केली सगळी.